मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नजीक धावती बस पेटली, दैव बलवत्तर, सुदैवाने प्रवासी बचावले। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर साधारण रात्री 12च्या सुमारास एक बस गाडी क्रमांक MH47 AS 6003 बोरिवलीहून मालवणच्या दिशेने जात असताना कोलाड नजीक कोकण रेल्वे पुलाजवळ अचानकपणे गाडीच्या पाठच्या बाजूने जोरदार आवाज आला। बस चालकाने बस थांबवली व गाडीतील किन्नरने पाठी जाऊन तपासले असता गाडीमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले। गाडीमध्ये एकूण 30 प्रवासी तसेच 2 चालक व 2 कर्मचारी होते। तातडीने सर्वांना खाली उतरवण्यात आले। जवळच असलेल्या सतर्क नागरिकांनी तसेच पोलीस प्रशासन व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला संपर्क साधला असता त्यांना माहिती मिळताच SVRSS टीम, धाटाव औद्योगिक अग्निशामक दल तसेच दीपक नायट्रेट फायर टीम घटनास्थळी दाखल झाली व लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यात आले। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे। महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे, रोहा, रायगड। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।